कोकम टाकल्यावर ना मित्रांनो चव चांगली येता. कोकम टाकला तरी शक्य. नमस्कार मंडळी, कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो शुभ सकाळ. सकाळचे ना 7:30 झालेत मित्रांनो, आणि गावाकडची सकाळ मित्रांनो. आवाज तर तुमका पक्षापेक्षांचा येतच असा. तर आता आपल्या गणपती का थोडेच दिवस राहिले, म्हणजे आज 21 तारीख, अजून 6 दिवस राहिले मित्रांनो. आता आपले गणपतीचे व्हिडिओ येतील मस्तपैकी तुमका बघू का. तर मग आता आपलं गाव पण मस्तपैकी भारात. तर थोडी थोडी मंडळी आता येऊक लागली आहे, म्हणजे आजपासून सुरुवाती होय येऊ का गावाका सगळी मंडळी आपली एक एक दोन दोन. तर आता गाव मस्तपैकी भरून जात आपलं. तरी हो का आपलं गणपती पोचवूची ना वाटा पलीकडे भिड्याची कोंडा इकडे खालीचा, त्याच्यासाठी गणपती इकडनं नेता ना, त्याच्यासाठी सगळ्या लेडीजने मस्तपैकी वाट बेनला नाही एकच नंबर. कारण मंडळी आपली चालताना जनावरं बिनावर असतात, आणि इकडे ना रानवरचं औषध पण मारलेला, त्यामुळे पूर्ण रान पण मरून गेला. त्यामुळे चालताना भीती नाही मित्रांनो. आणि इकडनं आम्ही खाली वाडी आणि आपलीचा वाडी तिकडे पण भजनाक रात्री बित्री जाता ना, त्याच्यामुळे असे चालताना मग टेन्शन नाही जनावरा बिनावरांचे. कारण डायरेक्ट रस्त्यावर दिसतं, म्हणजे बेंदेला असल्यामुळे लगेच दिसतात जनावर बिनावर काय पण असला तरी. तर चला मंडळी, आपण आज दिलेला भेंड काढू का. तर भरपूर दिवस झाले, म्हणजे तुमका दाखवलं ते फुलाबिला येली होती. तर आज भेंडे काढून ना त्यांची मस्तपैकी भाजी बनवूची. आणि आहे माघारी पण जाणारा, म्हणजे आमच्याकडे आता सगळीकडे नाहीच कोकणात माघारी जातात शेळा घेऊन. तर आहे पण आज चिचाडीत माघारी जाणारा. तर ती त्यांच्याकडे जास्त भेंडे नसतात ना, त्याच्यामुळे मग ती भेंडे घेऊन जाणारा. भेंडे म्हणजे भेंडे जास्त आमचे, तर भेंडे घेऊन जाणारा. शेळा बिळा काय असतात ते घेऊन जायत. तर म्हटलं आहे जेवण बनवता, तेव्हा म्हटलं आपण थोडेसे म्हणजे वरती एक वरंडो आणा, तर त्याच्यावर पण त्याच्यावर जाम होत मित्रांनो भेंडे. तर इकडे आहेत ना, तोपर्यंत म्हटलं आपण काढून आणूया पटकन जाऊन. आई नंतर तिकडनं जाताना वरतीच आणा वरंडो, तर तिकडचे काढून आणि. तर बघा भेंडे ना जाम उंच वाढले आहेत, तेवढे बघा मित्रांनो झाले किती ऊंच वाढले आहेत. त्याच्यामुळं सपोर्ट बांधलेला पूर्ण भेंड्यांका बांधू लागलं, कारण सगळे उंच वाढले आहेत म्हणून. तर आता पटापट ना भेंडे काढूया. भेंडे पण चिक्कार धरले, तुमका दाखवलं होतं तेव्हा मित्रांनो फुला होती. आता फुला सगळ्या भेंड्यांवरती आहेत, आणि भरपूर म्हणजे भेंडं 2-3 वेळा काढून नेलं मित्रांनो. आता हा थोडेफार ते काढूया चला. मित्रांनो बघा भेंड्याची रोपा ना सगळी पडून गेली आहेत. वारून पाऊस मजबूत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मिरची तापली घनचा मारणाची. बघा ह्याच्यावर पण ना भेंडो हा वाकडो झाला, पण तो बघा झाड वाकडा झाला हा. हे बघा भेंडो केवढा मस्तपैकी. ते का काढूया. बघा फुला बघा मित्रांनो सगळ्या भेंड्यांका येली आहेत. काय काय खराब पण होतात, बघा एका कळे बिळत. तर मित्रांनो अशी काय काय खराब पण होतात फुला. हे बघा अशी फुला चिक्कार आहेत. 2 भेंडे आपल्याला भेटलेले आहेत, तेव्हा 2 भेटले आहेत. तर अजून हात काढूया मस्तपैकी. बारके पण आहेत, बारके भरपूर आहेत मित्रांनो. बघा इकडे पण आहेत, या झाडावरती पण आहेत बारके भरपूर आहेत. चिक्कार आहेत. तर वरच्या वरंड्यावरती ना मित्रांनो भरपूर आहेत भेंडे. तर ह्याच्यावरती जास्त तेवढेसे नाही आहेत. तर हात ते काढूया. बघा इकडे पण हात ते काढूया. बघा इकडे पण आहे ना, तो पण काढूया. त्या झाडावरती पण एक आहे, बरेच आहेत. ह्या झाड ना वाऱ्यानं वाकला, ह्याच्यावर 2 भेंडे आहेत. बघा एक कोवळा एक जुना मस्तपैकी. हो बघा केवढं होतो वा का. हो मित्रांनो जून झालेला, तो पण काढून टाकूया. त्याच्यावरती पण तो बघा केवढा होतो. हो लांबल्याचं मोठं झालेलं मित्रांनो. मित्रांनो बारीक बारीक ते नाही काढत आहे, कारण ते काढून काय कोवळे काय कामाचे नाहीत, त्याच्यामुळे नाही. बाकीची आता फुलाबिला पण अजून धरतील. तर बघा एवढे भेटले आहेत, 8 भेटले मित्रांनो. 8 भेटले आहेत इकडे ह्या खालच्या इकडे आपल्या गावातल्या वरंड्यावर. आणि वरती सड्यावरती आहे ना, तिकडे भरपूर भेटी म्हणा आहे. इकडे एवढे नाहीत, कारण इकडचे आम्ही ना भाजीसाठी नेत आहोत कधी पण. संध्याकाळचे पण जवळ पडतात ना, त्याच्यामुळे. मित्रांनो नाचणं पण बघा आता कसलं झालं पलीकडं मस्तपैकी. ही आपली मिरची फुलता अजून धरोक नाही मित्रांनो, तेवढं धरोक लागली. सॉरी मित्रांनो. हे बघा
धरोक लागली दिसली नाही माका. हे बघा धरोक लागली मिरची बावची पण आहेत. हे बघा नाचणं मस्त झाला एकच नंबर. मित्रांनो फायनली आपले भेंडे काढून झालेले ते बघा 8 भेटले आहेत. तर आता घरी जाऊया. तर मित्रांनो भेंड्याची भाजी गावाकडे आता ना भेंडे दरोग लागले की कायम भाजी असता म्हणजे दररोज संध्याकाळची भाजी असते मित्रांनो. तर चाकरवाण्यांसाठी स्पेशल असता. मुंबईवर नाही इले ना चाकरवाणी की त्यांच्यासाठी भेंड्याची भाजी खास असता. आणि गणपतीत तर बहुतेक जणांकडे भेंड्याचीच भाजी असते मित्रांनो. तर आता आपले पण भेंडे धरूक लागले त्यामुळे भेंड्याचीच भाजी असतात तशी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा मित्रांनो. तर भेंड्याची रेसिपी पण तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आत्ता ना घरी जाऊया. तर रेसिपी बनवताना भेटतो तुमका. तर चला घरी जाऊया. गावाकडची सकाळ पक्षांचा आवाज बघा एकच नंबर येता मस्तपैकी. फायनली आता ना भेंड्याची भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित राहा. तर भेंडू मस्तपैकी धुवून ना चिरून घेतलेला. तर ह्याच्यात ना खोबरा किंवा कांदो बिंदो टाकतात, मिरची, कोकम. तर आम्ही फक्त शॉर्टकटमध्ये बनवणार आहोत. मिरची आणि फक्त कोकमच टाकणार आहोत. भेंडू मस्तपैकी चिरून घेतलेला. तर आत्ता तव्यावरती टाकूया. मित्रांनो आपला मस्तपैकी चुलीवरचाच जेवण असता, गॅसवर नसता आपला. चुलीवरच्या जेवणाक ना चव मस्त असता एकच नंबर. तर आता ना तेल टाकूया. आई तेल टाकता. तेल टाकला ना तर आता चिरलेलो भेंडो टाकता. मित्रांनो ना भरपूर टाईम भाजत ठेवू लागता तेव्हाच मस्तपैकी भाजी होता. थोडंसं करपटवलं ना की चव चांगली येतं मस्तपैकी. तर सोप्यात सोपी पद्धत आपली गावाकडची कोकणातल्या ना आता भेंडे भरपूर धरोक लागल्यात मित्रांनो आमच्याने. तर आता भेंड्याची भाजी असता शक्यतो आता. तर सोप्यात सोपी पद्धत भेंड्याची भाजी बनवायची. तर मिरची टाकला ना बघा तिखट मिरची. तर मित्रांनो फक्त आता मीठ टाकू जा आणि कोकम. बाकी हळद तिखट बिकट काय नाही टाकू जा. फक्त कोकम आणि मिरची. तर फक्त भाजो का ना मग मित्रांनो भरपूर टाईम लागता भेंड्याची भाजी. तर थोडीशी भाजली भाजी बघा. तर आता ना मस्तपैकी कोकम टाकूया. कोकम टाकल्यावर ना मित्रांनो चव चांगली येता कोकम टाकला. तर शक्यतो ना कांदो मित्रांनो कोकणात नाही जास्त कोण टाकीत भेंड्याच्या भाजीत. मुंबई टाकीत असतील, आपल्या गावाकडे शक्यतो नाहीत टाकीत. खोबरा टाकतात नाही, खोबरा टाकतात. खोबरा पण नाही मित्रांनो, खोबरा पण शक्यतो नसता. जास्तीत जास्त कोकम आणि फक्त मिरची. तर आता आपली थोड्याच वेळात ना मस्तपैकी भेंड्याची भाजी रेडी होईल. तर आता थोडासा मीठ टाकूया. थोडासा मस्तपैकी मीठ टाकला ना मस्त चव येते एकच नंबर. तर भेंड्याच्या भाजीक ना भरपूर वेळ जाता भाजो का मित्रांनो. एक दिवस आड करून आपलं भेंडं भेटतच राहतं. आता सध्या भेंडं तोपर्यंत भेंड्याचीच भाजी. तर मित्रांनो चला नंतर भेटूया. तर आता आपली थोड्याच वेळात ना रेडी होईल भाजी. मित्रांनो फायनली आपली भेंड्याची भाजी ना रेडी झालेली आहे बघा. एकच नंबर, एकच नंबर मस्तपैकी झालेली आहे बघा.
मित्रांनो रात्री मस्तपैकी भेंड्याची भाजी बनवलेली एकच नंबर झाली होती. तर व्हिडिओचा ना एंड करतो बाकी होतो मित्रांनो. तर आता मस्तपैकी ना सड्यावरती लय बघा पाऊस बऱ्यापैकी लागून गेलो सकाळीच मित्रांनो. तर म्हटलं सड्यावरनं थोडंसं फेरफटको मारून येऊया. तर व्हिडिओचं पण एंड करतो बाकी होतो ना. आणि वरती असं दिलं होतं सकाळचं आपल्या फिरवक आवडता वरती सड्यावरती. तर व्हिडिओचा एंड इथेच करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.